आणखी एक महत्त्वाची बातमी, नेत्यांचा प्रभाव असणाऱ्या गावातच आता मतं पडत नाही याचं रहस्य काय, असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। राजू पाटलांसंदर्भात फडणवीसांनी आणि निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर दरम्यान राजू पाटलांना गावातनं 1400 मतं पडायची, याच वेळी एकही मत पडलं नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्याचाच या ठिकाणी संदर्भ देत राऊतांनी हे विधान केलंय। राजू पाटील बसलेत, कुठे आहेत राजू? कुठे? इथे। त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव, म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं। साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे। त्या गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये एक मत नाही पडत। ज्या गावावर त्या नेत्याचा प्रभाव आहे, ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव, तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल? नरेंद्र मोदी हे रहस्यभेदक जादूगार आहेत। त्यांनी जादू कशी झाली, अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली। 1400चं गाव राजू पाटलांचं, आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे, निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे। मला वाटतं की ईव्हीएमचा प्रश्न निकाली निघालेला आहे। आता प्रत्येकाला आता काहीतरी मोठा विनाकारण कुठेतरी विषय काढायचे, म्हणजे काँग्रेस, शरद पवार, उद्धवजींना तर अतिशय रात्रंदिवस स्वप्नच पडतंय की ते ईव्हीएमच खराब आहे म्हणून। आता किती वेळा या विषयावर बोलायचं? लोकसभेच्या वेळेला कोणी बोलले नाही आणि आता विधानसभेला लगेच त्याला ईव्हीएममध्ये घोटाळा दिसायला लागलेला आहे। मला वाटतं हा विषय निकाली निघालेला आहे, या विषयाला तर कोणी महत्त्व देत नाही आणि लोकांचा या विषयाचा विश्वास राहिलेला नाही।